नमस्कार मंडळी, मी किशोरी आर्वीकेश ह्या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आज गुढीपाडवा आहे, तसेच नवीन वर्ष आहे. तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्यासाठी हे वर्ष आरोग्यदायी, सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याचं आणि तसेच सर्वांच्या आयुष्यामध्ये छान छान गोष्टी घडू देत, हीच आपण आपल्या देवाजवळ प्रार्थना करायची. आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. माझ्या छोट्याशा या गार्डनमध्ये फुलं लागले होते, तर मी ते फुलं तोडले आणि आंब्याचे पानं तोडून घेत आहे. कारण दाराला मला आंब्याचं तोरण बांधायचं आहे, तर मी आंब्याचे पानं तोडून घेतले आणि देवासमोर कलशसुद्धा ठेवून घेतला आहे. त्याच्यानंतर मग मी इकडे स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. तर ह्या कुकरमध्ये मी पुरणाची डाळ आणि वरण ठेवलेलं आहे. तसंच एका कुकरमध्ये भात लावला, कणिकसुद्धा भिजवून ठेवली आहे. इकडे मिस्टरांना मी चवळीच्या शेंगा तोडायला लावल्या होत्या, तर ते सुद्धा तोडत आहेत. आणि आज गुढीपाडवा असल्यामुळे थोडासा गोडाधोडाचा स्वयंपाक प्रत्येकांच्या घरी होतोच. तर मी स्वयंपाकामध्ये वरण भात भाजी पोळ्या आणि शिरा करणार आहे, रव्याचा शिरा. त्यासोबतच पातीच्या कांद्यांचे भजे करणार आहे. तर त्यासाठी मी आता इथे पातीचा कांदा चिरून घेत आहे आणि भज्यांचं मिश्रणसुद्धा तयार करून घेत आहे. आमच्याकडे म्हणजे माझ्या माहेरी किंवा सासरीसुद्धा कधी गुढी उभारली नाही, त्यामुळे मी सुद्धा माझ्याकडे कधीच गुढी उभारली नाही. पण गुढीपाडवा आहे तर नवीन वर्ष आहे आणि आपलं सण आहे, तर त्यामुळे छान गोडाधोडाचा स्वयंपाक करून घेते. आणि माझ्या सासूबाईंनी किंवा आईनेसुद्धा कधीच गुढी उभारली नाही, त्यामुळे मी पण ती सवय लावून नाही घेतली मला स्वतःला गुढी उभारण्याची. पण बाकीच्या सर्व गोष्टी मी व्यवस्थित करते. का मिस्टरांनी देवपूजा केलेली आहे, त्याच्यानंतर मी आता स्वयंपाक करून मग माझी राहिलेली देवाची पूजा करून घेते आणि देवाला नैवेद्यसुद्धा देणार आहे. बरेच जण आज गुढीपाडवा असल्यामुळे दारासमोर गुढी उभारतात, पण आमच्याकडे कशी सवयच नाही आहे ना, त्यामुळे मग मी काही सवय लावून नाही घेतली आणि मी म्हणजे ती पद्धत सुरूच नाही केली. पण बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करत असते. मी नागपूर येथे राहते आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठल्या कुठल्या भागातून बघता तर मला कमेंटमध्ये सांगत जा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील ना, तर व्हिडिओला प्लीज लाईक करत जा, शेअर करत जा. आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, कमेंट करायलासुद्धा विसरू नका की माझे व्हिडिओ कसे तयार होतात ते. तर माझी भाजीसुद्धा फोडणी घालून झालेली आहे, कणिकसुद्धा छान मुरलेली होती. तर आता मी पोळ्यासुद्धा टाकून घेत आहे. आणि स्वयंपाक करता करताच माझी इतरही कामे सुरू असतात, तर ते सुद्धा मी अधेमध्ये करत असते. तुमच्याकडे कशा पद्धतीचा गुढीपाडवा साजरा करतात तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. कारण मी स्वतः काही गुढी उभारत नाही, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी करत असते. आणि आमच्या बिल्डिंगमध्ये 2 वर्षापूर्वी आम्ही गणपतीची स्थापना केलेली होती. तर खाली पार्किंगमध्ये गणपती मांडलेला आहे, तर तिथेसुद्धा आम्ही आज आमच्या बिल्डिंगमधले सगळेजण एकत्र जमून छान पूजा आरती सर्व करणार आहोत. आणि प्रसादासाठी मी मोदक तयार करत आहे. तर आज मी मुगाच्या डाळीचे मोदक तयार करत आहे. आणि मुगाच्या डाळीच्या पुरणाच्या मोदकांची रेसिपी तुम्हाला माझ्या दुसऱ्या चॅनलवर बघायला मिळेल, म्हणजेच किशोरीज किचन ह्या चॅनलवर बघायला मिळेल. तर तुम्ही माझ्या किशोरीज किचन ह्या नावाच्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या नवीन नवीन प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला त्या चॅनलवर बघायला मिळतील. बाकीचा स्वयंपाक झालेला होता आणि आता इकडे मी भजेसुद्धा तळून काढत आहे. आणि बऱ्याच दिवसानंतर आज मी हा व्लॉग केलेला आहे. ह्यानंतरसुद्धा तुम्हाला बरेच व्लॉग बघायला मिळतील, कारण आम्ही बाहेर फिरायला गेलेलो होतो. तर तिथे मी छान छान व्हिडिओ काढलेले आहेत आणि छान असे व्हिडिओ तयार केलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला लवकरच बघायला मिळतील. त्यानंतर आमच्या फॅमिलीमध्ये बरेच लग्न होते, तर त्या लग्नांमधले सुद्धा मी छान असे व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला माझी संपूर्ण फॅमिली बघायला मिळेल. कारण सगळे फॅमिली मेंबर्स होते आणि सर्व फॅमिली मेंबर्स आलेले होते त्या कार्यक्रमांमध्ये.
तर तुम्हाला सर्वांशीच मी छान अशी ओळख करून देईल तिथे. तर तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ नक्की बघाल. लवकरच तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला मिळतील. आणि आपण नेहमीच ना कांदा भजे तयार करत असतो, पण मी आज पातीच्या कांद्यांचे भजे तयार केले आणि खरंच खूप छान चवीचे हे भजे तयार झालेले होते. आणि त्याची रेसिपीसुद्धा तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे. संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे. पापड कुरड्यासुद्धा मी तळून घेतल्या. आता इथे मी नैवेद्याचं ताट वाढून घेत आहे. पहिल्यांदा देवाला नैवेद्य द्यायचं आणि मग आपण जेवण करायचं. देवपूजा पण झालेली होती माझी आणि आता छान असा नैवेद्य तयार केलेला आहे आणि ताट पण मी छान वाढून घेत आहे देवासाठी. देवाला मी नैवेद्य दाखवून दिलं, त्यानंतर आम्ही जेवणसुद्धा केलं आणि कामं झाले भरपूर, त्याच्यामुळे मग मी थोडा जेवण झाल्यानंतर आरामसुद्धा केलेला होता. जेवण झाल्यानंतर थोडा आराम केला, त्यानंतर मग सायंकाळचा चहापाणी झाला आणि मोदकासाठी मी जे मुगाची डाळ शिजवून घेतली होती तर त्याचं पुरणसुद्धा मी तयार करून घेतलं आणि छान असे मोदक तयार करून घेतले. कारण तुम्हाला माहीतच आहे, पुरणाचे मोदक किंवा पुरणपोळ्या करायच्या असल्या तर भरपूर वेळ लागतो त्यासाठी. आणि ह्याच मिश्रणाच्या तुम्हाला पुरणपोळ्यासुद्धा करता येतात. आणि ह्या मोदकांची रेसिपी तुम्हाला किशोरीज किचन ह्या चॅनलवर बघायला मिळेल. नमस्कार मंडळी, आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आमच्या सोसायटीमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी गणपतीची स्थापना झाली होती. तर त्याचा कार्यक्रम आम्ही ठेवला आहे. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, गणपतीचं गणपतीची स्थापना झाली होती ना, तर तो दिवस साजरा करतो आम्ही आज गुढीपाडव्याच्या दिवशी. तर आमच्या बिल्डिंगमधले सगळेजण आम्ही जमणार आहोत खाली आणि मी प्रसादासाठी मोदकसुद्धा तयार केलेले आहेत आणि बाकीचा पण आणखीन काही प्रोग्राम होईल तर तो सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवते. चला खाली आता जाऊयात. आणि हारसुद्धा आहे, गणपतीसाठी हारसुद्धा आणला यांनी. आणि काय म्हणते, चला भेटू. आपले काका सांगते दिवसातच वाढतो कारण चला आम्ही जमलेलो आहोत आता. काय म्हणायचं, रामरक्षा आणि अथर्व शीर्ष इकडे अजून बाकीचे लोक यायचे आहेत. तोपर्यंत आम्ही सुरू करतो कार्यक्रम. सत्यं वच्मि अवद्वग्माम् अववक्तारम् अवशोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमशिष्यम् अवपश्चान्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयः सं चिन्मयः त्वम् आनन्दमयः सं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दः कंठे धारयस्य करस्था सर्वसिद्धया वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत अव्याहताज्ञा सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामि मानसा तथा लिखितवान् प्रातः प्रबुधो बुधपंचमः आरामः करुक्षाणां विरामसदातनम् अविरामश्रीलोकानां राम श्रीनिवासप्रभु राजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्धन्यो पठेन्द्रः न च विघ्नभयस्तस्य सर्वसिद्धिकरं प्रभु विद्यार्थी लभते धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रा मोक्षार्थी लभते गति जपेत् गणपति स्तोत्रं षड्रिमासं संवत्सरण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय रामाच्या वाटपाहे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षा सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन सांगणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव.
माझ्या सद्गुरुराणा माझ्या सावळराणा पाचाईतच वाचा ज्योती लावला जाणा निरांकार वस्तू कैसी आकारा. गणपतीची पूजा आरती सर्व छान झालं. त्यानंतर मग आम्ही सर्वांनी नाश्ता केला. नाश्त्यामध्ये वडापाव बोलवलेला होता. तुम्हाला गोड तिखट दोन्ही ते थोडा थोडा. व्हिडिओ टाकायचा ना यूट्यूबवर. हा थोडी तिखट दे. प्रत्येकजण आपापल्या कामानिमित्त किंवा कोणी सर्व्हिस करतात, जॉब करतात, तर त्यानिमित्त आपापल्या कामामध्ये बिझी असतात. वडापाव पार्टी. पण असे कुठले काही कार्यक्रम असले किंवा संकष्ट चतुर्थी असली काही किंवा अजून कार्यक्रम असले तर आम्ही सर्वजण असे एकत्र येतो आणि छान एन्जॉय करतो. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात छान नवीन व्हिडिओसोबत, नवीन व्लॉगसोबत. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.